ह्याच्या आधी माझ्याकडे 43 गाई होत्या भया. आता आता मी धंद्यात सोडून दिला आहे. तो दोस्तों कारले के झाड़ पे बारीक बारीक कारला लगा है. ये देखो इधर एक है और इधर एक है. कितना अच्छा दिख रहा है ये. मुझे तो लग रहा है इसे तोड़ के घर ले जाऊं, लेकिन नहीं, मेरी आजी बहुत डांटती है मुझे. इतना छोटा छोटा क्यों काट के लेके जा रहा है, ऐसा बोलती है मेरे को. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता दुपारचे 2 वाजलेत. घरी बोर होऊ लागले, त्याच्यामुळे म्हणलं चला आता शेतात जाऊन यावं. तर गाडी घेऊन आलतो. म्हणजे थोड्या अंतरावर डांबरी रस्ता आहे, तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. कच्चा रस्ता म्हणजे मुरुम टाकलेला आहे. आणि सारखं 3-4 दिवस झालं पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे रस्त्यावर सगळा चिखल, गाडीच्या पत्र्याने ते चिखल जाऊन बसलाय आणि गाडी सगळी चिखलानं भरून गेली. त्याच्यामुळे आता गाडी इथं साईडला लावली. आता इथून पायानं शेतात जायचंय. एकदा तुम्हाला गाडी दाखवतो. तर मित्रांनो, इथं रस्त्याच्या साईडला आता गाडी लावली आहे. तुम्हाला दाखवतो गाडीची कंडिशन. हे बघू शकता, सगळा पत्र्याने चिखल जाऊन बसलाय. आता मी थोडा काढलाय चिखल आणि पूर्ण रस्त्यावर सगळा चिखलच झालाय. गाडी सगळी भरली आहे चिखलानं. आणि हे रस्त्यावर मुरुम टाकलेला आहे. रस्ता काही तेवढा पॅक नाही. ह्याव काय बघा रस्ता. एकदा ह्याच्यात गाडी गेली का झालं, गाडी सगळी स्लिप आणि सगळ्या पत्र्यामध्ये चिखल अडकून बसायला लागलाय. त्याच्यामुळं म्हणलं गाडी आता इथंच रस्त्याच्या साईडला लावावं, हेडलॉक करावी आणि इथून आता आपण पायानं शेतात चलत जाऊ. थोड्या अंतरावर आहे शेत. तर चला आता निघतो पायानंच. तर मंडळी आता आलोय शेताजवळ, पण इथं आहे मूग आणि आता मुगाच्या शेंगा खायच्यात. तर चला. पार चिखल झालाय रानात आणि हे पाहू शकता मूग. काढा आलाय सगळा मूग. सगळ्या शेंगा ह्याच्या काळ्या पडल्यात, म्हणजे काढा आलाय. हिरव्या शेंगा राहिल्या नाहीत कुठंच. इथं गवसाऱ्यात 4-5 हिरव्या शेंगा. ही आखी पट्टीच मुगाची आहे, पाहू शकता. चला आता आकड्याकडे जाऊ आपण. आणि आता आलो आकड्याजवळ. आता तुम्ही म्हणता दररोज दररोज उठलं की सुटला आकडाच दाखवितोस. आता दुसरं काही दाखवायसारखं नाही आपल्याजवळ. जे आहे ते रानात येऊन व्हिडिओ शूट करीत बसतोय मी. बोर होऊ नका. आणि इथं गाडी लावली दुधाची. परत पाण्याला तर इथं काही कमीच नाही. आता कालवे भरून व्हायलेत आणि एकदम स्वच्छ आणि निखळ पाणी. कायची तलप, त्याला तलप झाली आहे. ते मागाले गायछाप. आणि ह्याव का हे रस्ता, हे सोयाबीन. आता काय दाखवा तुम्हाला, सारखं सोयाबीन, गाई, आखाडा हे तर सगळं दाखवलेलंच आहे. आता जरा 2-4 दिवस पाऊस झाल्यामुळे सगळी इथं चिकचिक झाली आहे. आणि एक काही पाण्याचा बॅलर नाही गाडीमध्ये. ह्याच्यामध्ये बारली आणली आहे, कारण इथं पिकअप येईन आहे. रस्त्यानं सगळा चिखल झाला आहे म्हणून बैल झोपून ह्या बॅलरमध्ये 2 क्विंटल बारली आणली आहे, जनावरांचा खुराक. आणि हे टायगर ग्रुपमध्ये आता त्यांचा प्रवेश झाला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. तर नांदी तर बघून तवा रिकामीच असते. ह्याच्यात काही पाणी टाकतात का नाही की. श्रीवल्लीला आज कुटी करून टाकली आहे बघा. श्रीवल्ली मस्त आरामात बसून खायली आहे. श्रीवल्ली खाय. मस्त तिला घास टाकलाय कुटी करून.
तेरी झलक शर्फी श्रीवल्ली. श्रीवल्लीसाठी खास म्हणजे मी श्रीवल्लीसाठी रानात येत असतोय. तर आज शेतामध्ये आई पण आली आहे. आईला घेऊन आलो होतो गाडीवर. आई ते बसले जातात सगळे मध्ये. कपडे बिपडे काही वाळनात, ऊन काही पड नाही म्हणून अशी वलान गेली आहे बाहेर. सध्या गाईचा आराम चालू आहे. वैरण पिरण खाऊन मस्त उगा आता उभा टाकल्यात शेडमध्ये. शेण बिन पडलं एवढं मोठं. मॅट सगळा घाण करून टाकलाय गाईनं. इथं शेजारच्या शेतात फवारा चालू आहे. फवाऱ्याचा आवाज येत असणार आहे तुम्हाला. आणि इथं बॅलरमध्ये बारली ठुली आहे झाकून. हे बघा बारली आंबूस आंबूस वास यायलाय सगळा. आंबूस म्हणजे मावळाच्या मधावून वास यायलाय. तो दोस्तों कारले के झाड़ पे बारीक बारीक कारला लगा है. ये देखो इधर एक है और इधर एक है. कितना अच्छा दिख रहा है ये. मुझे तो लग रहा है इसे तोड़ के घर ले जाऊं, लेकिन नहीं, मेरी आजी बहुत डांटती है मुझे. इतना छोटा छोटा क्यों काट के लेके जा रहा है, ऐसा बोलती है मेरे को. तो मैं नहीं काटने वाला, सिर्फ आपको दिखाने वाला हूँ. ये देखिए अभी बारीक बारीक लगा है. ये जब बड़ा होएगा ना मैं ज़रूर लेके जाऊंगा इसको, क्योंकि कारला मेरे को बहुत पसंद है. और इधर वारा खूब छूटा है, उसकी वजह से वीडियो में वारे का आवाज़ आता होगा, तो थोड़ा इग्नोर करना वारे को. और ये कड़ी पत्ता, इसका स्मेल बहुत अच्छा आता है. हिंदी में बोले तो महक. हाँ हाँ हाँ. तो अभी इधर गाय को खाने के लिए घास लगाया है. काफ़ी अच्छा तरीके से घास आया है, देख सकते हो आप. ये घोड़ा घास है, घोड़ा घास इसका नाम बता दूं मैं आपको. और इधर थोड़ा पानी है, चुकुल है, चलने को रास्ता अच्छा नहीं है. तर मित्रांनो आता जवळपास 3 वाजलेत. वारं खूप सुटलंय, प्रचंड वारं लय सुटलंय आणि सारखा वाऱ्याचा आवाज यायला व्हिडिओमध्ये आपल्या. तर इधर करटुले का वेल है. ये हमारे इधर पौड़ी पे ये लाते हैं करटुले के. इधर करटुले भी लगे हैं. ये देखो अभी ये बारीक बारीक है, मगर ये बहुत अच्छे रहते हैं खाने के लिए. और अभी मैं इसको तोड़ के लेके जाने वाला हूँ घर पे. फ़िलहाल तो ये मेरे को पसंद नहीं है, लेकिन ये अपने शरीर के लिए अच्छा रहता है, इसलिए मैं कभी कभी खाता हूँ इसको. और काफ़ी बड़े बड़े भी लगे हैं इधर. इसमें हमारी भाषा में करटुले बोलते हैं. आपकी भाषा में क्या बोलते हैं ज़रा कमेंट करके बताइए मेरे को. फ़िलहाल इनका सीज़न अब ख़त्म हो गया है. तो फिर ये देखिए बहुत ज़्यादा हवा छुट्टी है. तर मंडळी आत्ता जवळपास म्हणजे 3:30 वाजलेत. इथं झाड आहे सीताफळीचं. सीताफळं लागायला चालू झालेत, पण सध्या हे सगळे हिरवेगार सीताफळ आहेत. अजून काय डोळे तेवढे उघडलेले नाहीत सीताफळाचे. कांदाडेच आहेत. पाठीमाग म्हणजे 1-2 आठवड्याखाली पिकलेली सीताफळं सापडली होती मला, पण ते इथं नव्हते, दुसऱ्या साईडला सापडली होती. तर चला. तर मित्रांनो आता गाईसाठी कडूळ कापाय चालू केलंय. आई आणि चुलती कापायल्यात कडूळ.
तुला कशाला बोलले? चल लवकर चल. किती झालेत? 1 2 3 4 5 बारी झालेत. हा दोन ट्रॅक्टर घेऊन एक घरी ठेवून एक कामाला लावू. हो चला उचला. मुंग्यावर टाकून आता की आहे मुंग्यावर नाही. 2 पायात चप्पल बिप्पल घालून यायचं. मोठे चल. मोठे पण आधी इकडून ये बघ. उचलत उचललं एकच भारा घेऊन जायचा जे येत ते. हा चल होय तिकडे. उचल की जड आहे ते नाही तिची ती नीती जड नीती तिची ती. तू उचल. ते राहू दे तसंच राहू दे ना. त्याला कशाला बघ मोठ्याने उचललं तिकडे तो बघ. राईट चलो. बघा कसं गाडीत न्यायली बाबा. चलो उचलो रे. नाही नाही काहीच नाही. हा शाबास बेटे चलो. बघ ते शेंडा बघ कसला आहे का. तांदूळ कुंदराची भाजी. कशाला असे कष्ट करावं लागतेत वागा तेव्हा पैसा येते. माय पिल्लू हा आता कडब्याच्या वेळेपासून कातर इकडं आणून इथं कातरायचे. आता कडूळ सगळे उरपाटी काम. आता लगेच कातरून टाकायचे सगळे. हा 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 आणली रे बाबा कातर. तू फक्त आता कातरायचं काम कर. चांगलं घे की बारीक कातराला पडत आहे खाली. चांगलंच आहे की. काय झालं? तर घेतो तिथे अरे नाही पडत. सांगते नसतंय सांडत भया. माहित असते. तिथेच बांधायचं टाकायचं. ह्याच्या आधी माझ्याकडे 43 गाई होत्या भया. हो आता मी धंद्यात सोडून दिलाय. गाई गाई गाड्या नाही. गाड्याचा नाद नाही आपल्याला. गाड्या घातल्या तुम्ही बारीक लावलं लय मोठं मोठं होईल बघा. आता एवढं बुडे बारीक लाव. थोडे दिमाग थोडे थोडे लाव बारीक. लाव त्याच्यापेक्षा कडवा कुठे घ्या रे. आता कालवा कुठे घ्यायच्या ना. ते आई आधीच नाही का. आता आईचं पेमेंट अडकले थोडं. बचत गटाचं. हां शाबास. ते बचत गटामुळे ते थोडं राहिले. हां आता आईचे 50,000 आले की कुठे आणायचे आम्हाला 20,000ची. हां महाग आहे 30,000ची काय आणायच्या. हां तू काय देतो एवढं बारीक करे. तेवढं बारीक नको रे. आई उठ कातर तुझं तुला उठ कातर पट 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 खाली निघतं कवळं ते राहायचं. आता कापू. हा वा. अरे तसं नाही डायरेक्ट खाली जायची. राईट जम गया रे. पट 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 करी जम गया. पोरगं माझ्यासाठी पाहिजे होतं कोणीतरी. कातर आहे. एक नंबर. तर मंडळी आता 4:30 वाजलेत आणि जायचंय आता घरी. शिवीचं पिल्लू ह्याला मस्त डोंगर गवसला. आलो बघा. आयला ह्याची मस्त मजा आहे की रे.
म्हैस पण काही करी नाही त्याला हा. तर श्रीवल्ली चला आता जातो घरी. तर चला आता घरी जायचंय. सध्या इथं गायली पाणी वैरण बिरण टाकायचं चालू आहे. वैरण अजून नाही टाकली. तिचे म्हणजे बारीक कात्रीनं कातरून गतडं बांधून ठुलं. इथं कडबा कातरून ठुलाय आणि तिथं कडूळ कातरून ठुलंय. इथं मस्त 2 वाघारी बसल्यात. तर चला आता. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.